नमस्कार. आजच्या भागात जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन दिलं तर मुलांच्या ॲडमिशनसाठी मामा येतात आणि कसं का होईना त्यांचं ॲडमिशन होतं. निवेदिताची शिकवण थोडीशी अशी ऑफ द ट्रॅक आहे, म्हणजे काहीतरी वेगळं त्यांच्या डोक्यामध्ये चाललं, ते अजून काही खुलासा नाही होते जेव्हा त्या मुलांना शिकवत होते तेव्हा. आणि त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी घडणार आहेत. स्वप्ना खूप बोल्ड मूव्ह खेळणार आहे, ते बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडते. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत मामा आणि मुलं त्या बालसंस्कार गृहामध्ये आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात आम्ही ते ॲडमिशनसाठी आलो आहोत, सांगा काय प्रोसिजर आहे. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला खूप उशीर झाला आहे, ॲडमिशन फुल झालं आहे, आता काही आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ शकत नाही. तेव्हा मामा म्हणतात असं कसं, माझ्या सुनेने तुम्हाला कॉल केला होता आणि तुम्ही सांगितलं होतं ॲडमिशन आहे म्हणून तर आम्ही इथे आलो, मग आता तुम्ही असं आम्हाला सोडू शकत नाही. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला वेळेवरती यायची गरज होती आणि मी इथे फक्त रिसेप्शनवाला आहे म्हणून तुम्ही माझ्यावरून कोणत्याच गोष्टी ठरू नका. तेव्हा मामा म्हणतात तुम्ही एवढे उद्धट आहात तर तुमची क्लास सुद्धा किती वाईट असेल, मला अशा क्लासमध्ये आमच्या मुलांना टाकायचंच नाही आहे. ते लगेच तिथून जायला लागलेले असतात. तेव्हा मुलं खूप खुश होतात आणि म्हणायला लागतात बरं झालं ना, आता आपल्याला या क्लासमध्ये बिलकुल जायची गरज नाही, आपल्यासाठी तर सगळं मस्तच झालं. तेव्हा मामा विचारतात काय झालं रे, तुमची काय धमाल मस्ती चालू आहे. तेवढ्यात त्यांना एक मेल येतो आणि ते म्हणायला लागतात एक गोष्ट सांगतोय, आता 4 ॲडमिशन कॅन्सल झाले आहेत, जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आत्ताच घ्यायला लागेल, नाही तर पुढे जाऊन काही ॲडमिशन मिळणार नाही, म्हणून सांगा ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही. तेव्हा मामा म्हणतात ठीक आहे, आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्ही फॉर्म आणि बाकी सगळ्या गोष्टी द्या. तेव्हा ते म्हणतात आत्ताच फॉर्म भरा आणि वर्गही आत्ताच सुरू होणार आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, पुढचे 10 दिवस तुम्ही ताईंना भेटू शकत नाही, त्यानंतरच तुम्ही यांच्या शिक्षकांना भेटू शकता. तेव्हा मामा म्हणतात हे काय नवीन आता रूल, पण ठीक आहे तुमचे जे काही रूल आहेत ते आम्ही सगळे फॉलो करू. मामा लगेच फॉर्म भरायला सुरुवात करतात, पण मुलांना या सगळ्याचा थोडा राग आलेला असतो. दुसरीकडे भैरवी इकडे रिसर्च करत असते, तेव्हा ती मोदकांची वेगवेगळे शेप आणि बाकी सगळ्या गोष्टी बघत असते, म्हणजे जसं काय प्राजक्तासारखं मोदक, गणपती बाप्पांसारखं मोदक आणि अजून प्रकारे म्हणजे डबल डेकर मोदक, अशा प्रकारचे ते सगळे सजेशन इकडे मीनाला देते आणि सांगायला लागते आज खरं म्हटलं तर मला वेळ मिळाला होता, कारण की मुलं संस्कार वर्गामध्ये गेले होते. आता कसं थोडासा निवांत वेळ असला ना की या सगळ्या गोष्टी सर्च करता येतील आणि हे सगळं करण्यासाठी खूप सारे यंत्र सुद्धा असतात. मग मी हे सगळं राजनला पिच करेल. तेव्हा लगेच मीना आणि चंदनाजोबांना हे पटलेलं नसतं, पण भैरवी खूप एक्सायटेड असते. तेव्हा ती म्हणते आई हे सगळं केलं तर किती छान होईल ना, म्हणजे आपण मोदकच नाही तर इनोव्हेशन काहीतरी केलं तर लोकांनाही ते आवडेल. पण त्या दोघांना तिचं म्हणणं पटलेलं नसतं. तर दुसरीकडे निवेदिताताई इकडे क्लासला सुरुवात करते. तेव्हा ती म्हणते मुलांनो, ज्यांचा आजचा पहिला दिवस आहे ना त्या सगळ्यांनी माझ्याशी इंट्रोड्यूस करून घ्यायचं आणि आज कोणी काही जास्त विचार करायचा नाही, मी जे काही सांगते ना त्याचं फक्त मला उत्तर द्यायचं आहे आणि जे काही तुम्हाला आवडतं ते सगळं करायचं. मुलांना इकडे कन्फ्युजन होत असतं की यांना नेमकं बोलायचं काय आहे, यांचं बोलणं वागणं त्यांना थोडं कन्फ्युजन करणारं असतं. तर दुसरीकडे मीना म्हणत असते हे बघ भैरवी, तू जे बोलतेस ना ते सगळं कठीण आहे, कारण की प्रॅक्टिकली विचार केला तर हे सगळं अवघड होणार आहे. तेव्हा चंदनाजोबा म्हणतात हे बघ, जर तुला 21-52 असे मोदक द्यायचे असते ना तर तू वेगवेगळे शेप बघू शकते आणि हातावरचे मोदक ते सुबक होतात आणि तुला तर बल्क क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे. तू जर अशा शेपवरती गेली तर ते मोदक त्या प्रकारे होणार नाही आणि तुझ्यासाठी हे सगळं खूप कठीण होऊ शकतं. तेव्हा मीना म्हणायला ते भैरवी तू नाराज होऊ नको, आम्ही खरंच तुझ्यासाठी प्रॅक्टिकलीच विचार करतोय, तू उगाच हे सगळ्या गोष्टी मनाला लावून घेऊ नको आणि स्वतःची हिरमोड करू नको. तेव्हा ती म्हणते नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, खरं म्हटलं तर मी सुद्धा प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. तेव्हा चंदनाजोबा म्हणतात ते सगळं तर ठीक आहे, मुलांचं काय आहे, मुलं संस्कार वर्गाला जातात का, कारण की एकदा तिथे गेले ना की त्यांना तिथे जायची सतत आवड होईल आणि त्यांच्यामध्ये खूप बदल सुद्धा होतील. दुसरीकडे संस्कार वर्गामध्ये सगळे मुलं बसलेले असतात. तेवढ्यात निवेदिताताई म्हणतात चला आता मला सांगा तुझं नाव काय आहे आणि तुला काय आवडतं आणि काय आवडत नाही, तुम्हाला घरामध्ये कोण ओरडतं. तेव्हा तो म्हणायला लागतो माझं नाव श्लोक आहे आणि मला माझ्या आईचा खूप राग येतो, कारण की माझी आई मला खूप ओरडत असते. मला सगळ्यात जास्ती कंटाळा येतो ते म्हणजे सकाळी उठायचा, ती मला दररोज सकाळी उठवते. तेव्हा निवेदिताताई सांगतात मग एक काम कर, उद्यापासून
तू सकाळी उठूच नको, जेव्हा जेव्हा आई उठवायला येईल ना तेव्हा हट्टाने उठायचंच नाही. तेव्हा तो म्हणतो मग तर आई पुन्हा ओरडेल ना. तेव्हा ती म्हणते ओरडू दे ना, 1 दिवस 2 दिवस असंच करत राहायचं, जोपर्यंत तुला पलंगावर उठायची तुझी झोप कंप्लीट होत नाही ना तोपर्यंत तू काही उठू नको. तेवढ्यात ते म्हणतात चला आता दुसऱ्या मुलांनी या. त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन द्या. इरा ईशान दोघं उभं राहतात आणि म्हणतात आम्ही भावंड आहोत. तेव्हा निवेदिता ताई म्हणतात तुम्ही भावंडात ठीक आहात, पण दोघांनी वेगवेगळंच इंट्रोडक्शन द्यायचं आहे. तेव्हा ते म्हणतात हो ठीक आहे, आमच्या दोघांना घरामध्ये आमचे आजोबा ओरडतात कारण की आम्ही खूप पसारा करत असतो आणि त्यांना पसारा केलेला बिलकुल आवडत नाही. तेव्हा ते म्हणतात मग एक काम करायचं, आता घरी जाऊन तुम्हाला तो पसाराच करायचा आहे. तुमचं हे होमवर्क समजा, जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी ओरडेल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला पसारा करायचा आहे. तेव्हा ते म्हणतात तुम्ही काय बोलताय, याच्याने तर आजोबा अजूनच ओरडतील ना. तेव्हा ते म्हणतात ओरडू दे ना, काय फरक पडतोय, तुम्ही घरी जाऊन पसारा करायचा, हाच तुमचा होमवर्क असणार आहे. हे ऐकल्यानंतर इरा ईशानला थोडं आश्चर्य वाटत असतं की ह्या काय बोलताय. दुसरीकडे स्वप्ना आणि अनिश भेटलेले असतात. तेव्हा ती विचारते काय रे, घरातलं सगळं ठीक आहे ना, सगळे खुश आहेत ना. तेव्हा तो म्हणतो हो खुश तर आहेस, म्हणजे खरं म्हटलं तर घरामध्ये एवढं सगळं सुरू आहे ना का कोणाला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. भैरवी तिच्या बिझनेसमध्ये बिझी आहे आणि मुलं त्यांच्या त्यांच्या झोनमध्ये आहेत, म्हणून कोणी माझ्या येण्याने आणि जाण्याने एवढा काही फरक पडत नाही. तेव्हा ती म्हणते अच्छा ते राजनवाला व्हेंचर ना ती जे सुरू करते ते, म्हणजे तिचा बिझनेस प्रपोजल. तेव्हा तो म्हणतो हो तेच, पण त्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही. तेव्हा ती म्हणते अरे असं कसं करतोय, खरं म्हणजे राजनने तिला ही ऑफर दिली आहे आणि राजनच्या ऑफरकडे आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. आता भैरवीसाठी राजन एक देव माणसासारखा आहे आणि तो राजनना वाटतो तेवढा साधा सरळ नाही आहे. आपल्याला त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला पाहिजे आणि तुला जे हवं नको ते तिथूनच सगळं निघेल ना, म्हणून तू या सगळ्या बिझनेसकडे मस्त लक्ष ठेवून दे. कारण की भैरवीला हे सगळं समजत नसेल, पण तो राजन कधी काय करेल ना याचा काही नेमच नसतो, म्हणून मी सांगते तू त्याच्या मागे बरोबर लक्ष ठेवून राहा. तेव्हा ती त्याचा हात पकडते आणि हे सगळं किशामामा रेकॉर्ड करतात. इकडे अनिशी सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो, पण किशामामांना वेगळाच आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे निवेदिता ताई म्हणतात आता हे सगळं तर झालं आहे, आता मला पुढे सांगा तुम्हाला काय काय आवडतं आणि कसं कसं आवडतं. आता आपलं हे सेक्शन तर झालं, आता सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं आणि सगळ्यांनी उद्यापासून मी जो सांगितला आहे तो होमवर्क सुद्धा करायचा. आता डब्याचं काय, चला आपण एकत्र मिळून खाऊया. तेव्हा इरा ईशान म्हणतात आम्ही तो टिफिन आणले नाही कारण की आम्हाला माहिती नव्हती, आम्ही डायरेक्टली क्लासमध्ये येऊ. तेव्हा ते म्हणतात काहीच हरकत नाही, आज तुम्ही आमचा टिफिन खा. मुलं लगेच टिफिन घेऊन त्यांच्या जवळ येतात आणि त्या म्हणायला लागतात घ्या मुलांनो, आता आपण काय करायचं, पहिले आपल्याला आता सगळ्यांनी एक दुसऱ्याबरोबर टिफिन शेअर करायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरची चव तर चाखतच असता, पण दुसऱ्याच्या घरी काय बनतं आणि कसं त्याची चव आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल, त्याच्याने तुमची शेअरिंग वाढू शकते. मग चला आता हात जोडा आणि डबा खायला. पहिले आपण वदनी कवळ बोलूया. तेव्हा मुलं आणि निवेदिता ताई वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभर नोहे जाण जे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. मुलं आणि निवेदिता ताई पूर्ण प्रार्थना कंप्लीट करतात आणि त्यानंतर मुलं जेवायला सुरुवात करतात. तेव्हा त्यांचं एक दुसऱ्याबरोबर शेअरिंग सुद्धा सुरू असतं आणि तेव्हाच एक मुलगी विचारते मला सांगा ना ताई, हे सगळं निवेदिताई तुम्ही हे सगळं का करता, म्हणजे या प्रार्थनेचा अर्थ काय आहे, आपण का बोलायची. तेव्हा ईशान म्हणायला तो मोठे सांगतात म्हणून बोलायचे असते. तेव्हा निवेदिता ताई म्हणतात तसं नाही आहे, मोठे सांगतात म्हणून तर बोलायची, पण याच्या मागे एक कारण सुद्धा आहे. आपल्याला दररोज जेवण मिळतं, ती आपल्यावरती देवाचीच कृपा आहे ना, म्हणून जेवताना आपल्याला देवाचे आभार मानायला पाहिजे की त्याने आपल्या ताटामध्ये एवढं सगळं छान ठेवलं आहे, म्हणून आपण त्यांना थँक्यू बोलतो. आणि एक गोष्ट आठवण ठेवा मुलांनो, वदनी कवळ हरी तुम्हाला दररोज बोलायचं आहे, त्याच्याने तुमची प्रचंड संस्था ही चांगली होते. देवाला एक प्रकारे तुम्ही थँक्यू सुद्धा बोलता, म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कायम बोलायच्या आहेत आणि हे सगळं तुम्ही करणार ना. तेव्हा मुलं म्हणतात ठीक आहे, आम्ही नक्कीच निवेदिताई हे करणार आहोत. मुलांनी सगळे खूप खुश असतात. त्यानंतर मुलं घरी येतात. तेव्हा मामा म्हणायला लागतात आता तुम्ही तुमचं आवरून घ्या, त्यानंतर तुम्हाला तुमचा होमवर्क करायचा आहे आणि नंतर तुम्हाला निलिमा
आजी तुम्हाला शंकरपाळ्या खायला देईल. तेव्हा मुलं म्हणतात ठीक आहे. मामा लगेच आत निघून जातात. तेव्हा ते म्हणतात आता होमवर्क काय करायचा. मला तर हाच प्रश्न पडला आहे, होमवर्क करायचा की नाही करायचा. कारण की निवेदिता ताईंनी सांगितलं आहे होमवर्क तर करायला पाहिजे आणि आजोबांनी सांगितलं होमवर्क व्हायला पाहिजे. होमवर्क म्हणून आपल्याला घरामध्ये पसारा करायचा आहे. तेव्हा ते म्हणतात चला आता आपण दोघांची आज्ञा मानूया आणि घरामध्ये पसारा करायला सुरुवात करूया. मुलं पूर्ण घरभर पसारा करतात. तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणतात हे काय, घरामध्ये भूकंप आला होता का. तेव्हा ते म्हणते नाही असं काहीच नाही आहे, हा तर आमचा होमवर्क होता. तेव्हा मामा म्हणतात होमवर्क मध्ये पसारा करणं हे कधी शिकवलं आहे. तेव्हा ते म्हणतात निविताईंनी आम्हाला असं शिकवलं होतं की घरामध्ये पसारा करायचा आहे. तेव्हा ते म्हणतात काय तुमची टीचर आहे, मुलांना चांगले संस्कार देत आहेत की वाईट संस्कार, मला तर हेच समजत नाही. आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय 10 बोलस्तावर जर हे सगळं पसारा आवरला गेला नाही ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार नाही. तेव्हा लगेच इरा म्हणायला लागते आजोबा काय आहे तुमचं, तुम्ही तर प्रत्येक गोष्टी ओरडता, हे काही बरोबर नाही. तेव्हा ईशान म्हणतो निविताई बघा किती शांत असतात आणि आम्हाला बिलकुल ओरडत नाही, लाडाने सगळं घेतात. तेव्हा मामा म्हणतात मग एक काम करा, मी सांगते ना, मी सांगतोय तसं तिथे जाऊन बघा, मग बघा तिथे पसारा केल्यानंतर ते तुम्हाला ओरडतात की नाही ओरडत. तेव्हा मुलं विचारतात आजोबा तुम्हाला नेमकं बोलायचं काय हो, जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा. तेव्हा मामा त्यांना सगळं प्लॅनिंग करायला लावतात. तर दुसरीकडे स्वप्ना आणि अनिश गेटच्या बाहेर आलेले असतात. त्यांच्या मागोमाग किशा मामा सुद्धा येतात आणि ते रिक्षामधून उतरतात आणि लगेच मागे येऊन त्यांची व्हिडिओ काढायला सुरुवात करतात. तेव्हा अनिश म्हणत असतो मला घरामध्ये जायची बिलकुल इच्छा नाही. तेव्हा स्वप्ना म्हणते हे बघ अनिश, मी तुझ्या बरोबर आहे म्हणून तू काळजी करू नको, तुला तर घरी जायलाच लागेल ना. तेव्हा तो म्हणतो एवढ्या वर्षामध्ये माझी एवढी काळजी कधीच कोणी घेतली नव्हती आणि आत्ता माझी एवढी काळजी घ्यायला लागली आहेत म्हणून मला खरंच खूप छान वाटत आहे. तेव्हा ती म्हणते ते तर मी ऑलवेज घेणार आहे. ती लगेच त्याच्या हाताला किस करते आणि हे सगळं किशामामा रेकॉर्ड करतात. हे सगळं होत असताना किशामामा लगेच ती व्हिडिओ बंद करून इकडे बाजूला येतात आणि राधा मामी इकडे स्वयंपाक करत असताना त्यांना फोन करून सांगतात कॉमेडी तू लवकर खाली ये, तुला एक गंमत दाखवायची आहे. तेव्हा ते म्हणतात काय गंमत, अहो मला इथे खूप सारी कामं आहे, तुमची काय गंमत. तेव्हा ते म्हणतात लवकर ये, आता आपण मालामाल होणार आहोत, लवकर लवकर ये, खूप खूप इम्पॉर्टंट काम आहे. तेव्हा ते म्हणतात यांचं काय इम्पॉर्टंट आहे मला समजत नाही, पण चला जाऊन बघूया. इकडे अनिश खाली उतरतो. तेव्हा स्वप्ना म्हणते अनिश तू आता घरी जा, आपण नंतर भेटू. ते दोघं लगेच आपापल्या रस्त्याला लागतात. तर दुसरीकडे भैरवी सुद्धा आलेली असते. ती लगेच अनिशला विचारते अनिश कसा गेला तुझा इंटरव्ह्यू. तेवढ्यात तिथे मामी सुद्धा येतात आणि म्हणतात अनिश काय झालं इंटरव्ह्यूचं, किती पगार आहे, सगळं नीट ना. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो काय चाललं आहे, घरी आलो 2 मिनिटं बसू तर द्या, सतत प्रश्नांचा भडीमार गरजेचा आहे का. तेव्हा भैरवी म्हणायला लागते मामी कोणी काही विचारू नका, चल अनिश आपण वर जाऊ. तेव्हा ते म्हणतात मीही इथे कामासाठी चालू होती आणि काय मी असं टाइमपास म्हणून विचारलं नाही. मामी लगेच त्यांच्या कामासाठी इकडे किशामामांना शोधतात. तेव्हा किशामामा त्यांना तिथे बोलवतात. राधा विचारतात बोला ना काय झालं, नेमकं प्रकरण काय आहे, तुम्ही मला इथे का बोलवलं. तेव्हा ते सांगतात तुला एक गंमत दाखवतो, चल चल बघूया. इकडे स्वप्ना सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा ती म्हणते या अनिशला तर मी प्यादासारखं वापरणार आहे आणि भैरवीच्या आयुष्यामध्ये सुरंग नाही खोलली ना तर माझं नाव सुद्धा स्वप्ना नाही आहे. बघच आता ईसा आणि राजनचा बिझनेस मी कसा उद्ध्वस्त करते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अनिश भैरवीकडून सगळ्या गोष्टी विचारत असतो. तेव्हा तो विचारतो काय ग भैरवी तू काय ठरवलं आहे, म्हणजे बिझनेसचं काय ग, कारण की बिझनेस जेवढा मोठा असेल त्या हिशोबाने तुला कमर्शियल जागा सुद्धा लागेल ना. तेव्हा भैरवी म्हणते हो एक गाळा घ्यायचा विचार केला आहे आणि तिथे 4 बायकांना तेव्हा मी तिथे सगळं काही मॅनेज करेल. तेव्हा अनिश मनातल्या मनात विचार करतो अच्छा असं प्लॅनिंग आहे का, हे सगळं स्वप्नाला तर सांगायलाच पाहिजे. दुसरीकडे स्वप्नाला भेटायला किशामामा गेलेले असतात. तेव्हा ते म्हणतात मला तुमचा नंबर हवा आहे. तेव्हा ती म्हणते मी का तुम्हाला नंबर देऊ, मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा तो म्हणतो अच्छा तुम्ही ओळखत नाही का, मग तुमचा आणि अनिशचा जो इंटरव्ह्यू होता ना तो कॅफेमध्ये तो मी बघितला आहे आणि आत्ताही जो अर्धा इंटरव्ह्यू झाला ना कारमध्ये तो सुद्धा मी बघितला आहे. मी एक काम करतो, मी अनिशकडून तुमचा नंबर घेतो आणि भैरवीला हे दोन्ही इंटरव्ह्यू एकत्र करून सगळं सांगूनच देतो, म्हणजे कसं बरं वाटेल ना. हे ऐकल्यानंतर स्वप्नाच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच भैरवीला हे सगळं सत्य मामा सांगतील का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.